रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटला एका सुसाट स्पीडबोटने धडक दिली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 3 नौदलाचे कर्मचारी आहेत तर 101 लोकांना सुखरूप बचावलाय. पण या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेले संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं आहे. 2 दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरात आले होते. मात्र त्यांचा हा आनंद क्षणात विरला. या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा बुडून मृत्यू झालाय. राकेश आहिरे, पत्नी हर्षदा आहिरे आणि मुलगा निधेश आहिरे असं बोट दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबाचं नाव आहे. हे पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते. राकेश आहिरे हे दम्याच्या उपचारासाठी 2 दिवसांपूर्वी पत्नी व मुलासह मुंबईत आले होते, पण बोट दुर्घटनेत आहेर कुटुंबियांचा मृत्यू झाला. 2 दिवस रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आहेर कुटुंब बुधवारी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते, पण नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिली. या दुर्दैवी अपघातात आहेर कुटुंबातील 3घांचे श्वास थांबले. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेने पिंपळगाव बसवंतच्या आहेर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मृत राकेश आहिरे यांचे वडील नाना आहिरे यांचा बांधकाम व्यवसाय, तर राकेश यांना दम्याचा त्रास होता. 7 वर्षापूर्वी कल्याण येथील हर्षदा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.